जय जय राम कृष्ण रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता
गुण वेदिले गोविंदाचे गुण वेदिले गोविंदाचे गुण वेदिले गोविंदाचे गुण वेदिले तू पार कुमार विठो पार कुमार तो पार कुमार विठो पार कुमार तो पार कुमार पार कुमार हेलो जीवी जी आवडे माझ्या जीवी जी आवडे माझ्या जीवीची आवडी माझ्या माझ्या जीवीची आवडे
नाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज गोपाल कृष्ण भगवान सियावर रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान सोपान काका महाराज निवृत्तीनाथ महाराज आदिशक्ती मुक्ता जनाबाई महाराज संत शिरोमणी नामदेव राय महाराज संत शिरोमणी एकनाथ महाराज संत शिरोमणी निळोबाराय महाराज संत शिरोमणी सावता महाराज सब संतन की बोलो मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरि सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वात्म साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणं नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा। ते नमस्कारो नियाता श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख। ते नमस्कारो नियाता नमो शारदा सुंदरी बैसून आली हंसावरी तिने ओळली माझी वैखरी कवित्वा लागी। नमो व्यासादिक जान जे 14 विद्येचे निधान तेची वंदो श्री चरण सद्गुरुचे। ते नमस्कारो नियाता शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविरध्यानिगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोक एकनाथं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु। श्री राम जिनका नाम है अयोध्या उनका धाम है। कृष्ण जी जिनका नाम है गोकुल उनका धाम है। विठ्ठल भगवान जिनका नाम है पंढरपुर उनका धाम है। संत ज्ञानेश्वर महाराज जिनका नाम है अलंकापुर उनका धाम है। तुम्हारा हमारा नाम है लेकिन अभी तक निज धाम का पता लगा नहीं है। निजधाम पता प्राप्त करण्यासाठी भगवंताने तुम्हा आम्हाला हे शरीर दिलेलं आहे। या शरीराने देवाचा पत्ता प्राप्त करायचा आहे आणि ज्यांनी देवाचा पत्ता प्राप्त केला त्याच्या देहाची यात्रा सफल झाल्याशिवाय राहत नहीं। मानव जीवन की यात्रा सफल करना हो तो भगवान का पता पालो। विषय का पता पाने से कभी मानव जीवन की यात्रा सफल होने वाली नहीं। म्हणून मानव जीवनाचा यात्रा सफल करण्यासाठी आपण ज्ञानोबारायांच्या सानिध्यामध्ये ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये देवाचा पता शोधण्यासाठी ज्ञानोबारायांच्या जवळ आलो। ज्यांनी पता प्राप्त केला तेच पता सांगू शकतात। ज्यांनी देव आपला केला तेच देवाचा मार्ग दाखवू शकतात। ज्ञानोबारायांनी पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी। हरिहर विधाता आले अलंकापुरी इंद्रायणी तिरी एक ठाट योगी याचा सखा कोठे ज्ञानेश्वर येती ऋषीश्वर भेटावया। ज्ञानोबारायांच्या घरी अलंकापुरामध्ये देव आले, तुकोबारायांच्या घरी देव आले, निळोबारायांच्या घरी देव आले। का? त्यांनी देवाचा पता शोधला। ज्यांनी देवाचा पता शोधला ते देवाच्या घरी गेले आणि देवही त्यांच्या घरी
आले. ज्ञानोबाराय देवाच्या शोधासाठी तळमळ करले होते. काय मी उद्धार पावे न काय कृपा करील नारायण करा समाधान चित्त माझे. घार हिंडे आकाशी चित्त तिचे पिल्ला पासी. घारी सारखी त्यांची अवस्था झाली. देव पाहत होते, देव शोधण्यासाठी आलेले होते. जे देव शोधण्यासाठी आले ते देव शोधतात आणि देवाचं रात्रंदिवस ध्यान करतात. ज्ञानोबारायांना हे तळमळ लागलेली होती, ध्यान लागलेलं होतं. म्हणून ज्ञानोबाराय देवाकडे वाटचाल करतात. निवृत्तीनाथाला आपलं मनोगत व्यक्त करतात. निवृत्तीनाथांनी सांगितलं, ज्ञानदेवा आई वडील गेले एवढे व्याकुळ दिसत नाहात. आई वडिलांसारखं दैवत गेलं तेव्हा एवढं तुम्हाला दुःख होत नव्हतं, आता एवढं तुम्हाला का? तर ज्ञानोबारायाच्या मनातले उद्गार आहेत. म्हटले, दादा आता सर्व शोधाचा सर्व शोध केला, पण ज्याचा शोध करायचा तो शोध मला राहिला. मग तो शोध घेण्यासाठी ज्ञानोबाराय आपल्या मनाचं मनोगत व्यक्त करतात. शोध घ्यायचा, पण कोणाचा शोध घ्यायचा? मग त्यांच्या मनाची आवड सांगतात. प्रत्येक जीवाला आवड आहे. अंतकरणाचा गुणधर्म काय आहे? आवड आहे. बघा, गुरढोर आहेत, त्यांना सुद्धा आवड आहे ना. त्यांच्या समोर वाळला चारा ठेवा ना ओला चारा ठेवा, ते ओला चाऱ्याकडे जातात, वाळल्या चाऱ्याकडे जात नाही. त्याला आवड आहे. तशी जीवाला सुद्धा आवड आहे. जीवाची आवड वेगळी, देवाची आवड वेगळी, संतांची आवड वेगळी. आवडीचा काय आहे? विषय वेगळा वेगळा आहे. तसा ज्ञानोबारायांचा विषय देव होता. त्यांच्या मनामध्ये देवाच्या आवडीची तळमळ लागली होती. म्हणून आज लाखो समाज ज्ञानोबारायांनी जो शोधला त्या शोधामध्ये तुम्ही आम्ही सर्व लागलो. ज्ञानोबारायांनी कोण शोधलं? ज्ञानोबारायांनी देव शोधला आणि देवरूप झाले. म्हणून ही जी वाट आहे, ही वाट देव वाट आहे. या वाटेनं जो येतो त्याला देव मिळाल्याशिवाय राहत. म्हणून तुम्ही आम्ही देवाच्या वाटेवर आलो. देवरूप संतांच्या बरोबर आहेत. तुम्हा आम्हाला देव होण्याची तळमळ आहे. अनादी कालापासून तुमच्या आमच्या पाठीमागं मरण लागलेलं आहे. हे मरण संतांच्या सानिध्यात, संतांच्या संगतीत आणि देवाच्या भेटीमध्ये निवारण झाल्याशिवाय राहणार. म्हणून आज हा लाखो समाज ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये, ज्ञानोबारायांच्या बरोबर. तुम्हा आम्हाला कोणाला पत्रिका पाठवली का? निरोप पाठवला का? कोणाला काहीच पाठवलं नाही. पण पंढरपूरची वारी म्हटलं की सर्व लोकायला तळमळ लागते. कोणती तळमळ लागते? भेटी लागे जीवा लागलीसे पाहे रात्रंदिवस वाट तुझी. प्रत्येक जण वाट पाहतात. नाही, मला वारीला गेलं का की बस माझ्या पांडुरंगाचं दर्शन मला झाल्याशिवाय राहणार. पांडुरंगाच्या दर्शनाची इच्छा आहे. पांडुरंग पाहण्याची डोळ्याला काय लागलेली आहे? भूक लागलेली आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी. ज्ञानोबारायांचं मन विठोबाच्या पायावर राहिलं. राहिल्यामुळे त्यांच्या मनाची आवड ज्ञानोबाराय प्रथम चरणामधून काय तर सांगतात. माझे
ज्ञानोबाराय आपल्या जीवाची आवड या ठिकाणी प्रगट करतात की माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी. गुढी कोणती हो? हे देहरूपी काय गुढी आहे. हे देवाच्या दरबारात घेऊन जायची. ही देहरूपी गुढी देवाकडे घेऊन जायची. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी. गुढी नेल्याने काय होईल? पांडुरंगाच्या गुणामध्ये गुण. वेधलेवो मन तयाचे गुणी. पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा विठू देखियला डोळा बाई. तिथं गेल्यानंतर ही गुढी पंढरपूरला गेल्यानंतर माझ्या मनाची अवस्था बदलल्याशिवाय राहणार. या मनाला देवाच्या ठिकाणी नेऊन बांधावं लागतं, कारण मन हे थांबतच नाही. म्हणून तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगतात घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. विठोबाचं नाम गोड आहे. ज्ञानोबारायने गोड विठोबाचं नाम घेतलं आणि ही गुढी देवाकडे घेऊन गेली. तेव्हा त्या गुढीचं काय झालं? सोनं झालं. त्यांची देहरूपी गुढी जगामध्ये आज चमकली. गेले दिगंबर विश्वर विभूती पण राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही. प्रब्रह्म डोळा डाऊ ऐसे म्हणती नयेची युक्ती ज्ञानोबाची. ज्ञानोबारायांनी सर्व जगाला देव दाखवला आणि त्यांच्या पाठोपाठ तुम्ही आम्ही आज त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांच्या मार्गावर चालायला लागलो. ज्ञानोबाराय ज्या मार्गावर चालत गेले त्याच मार्गाने तुम्ही आम्ही काय झाला लागलो. आज मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते. तेनेच पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. कोणत्याच प्रकारचा कोणतं कुठंच काही कमी पडू शकत नाही. कुठे? संतांच्या मार्गाने गेल्यानंतर. मग तुकोबाराय ज्ञानोबाराय तुम्हा आम्हाला सांगतात तेनेच पंथे चालू जाता. कोण्या पंथानं? जे संतांनी जो मार्ग दाखवला त्या वाटेनं चला. कोण्याही आड मार्गाने जाऊ सन मार्गाने चला. म्हणून आज तुम्ही आम्ही ही देव वाट आहे. ज्या वाटेवर देव मिळतो, देव मिळण्याचं सामर्थ्य ज्या मार्गावर आहे तो मार्ग ज्ञानोबारायाने तुम्हा आम्हाला दाखवलेला आहे. आणि या वाटेनं तुम्ही आम्ही आज लाखो समाज या वाटेनं काहीतरी वाटचाल करायला लागलेला आहे. काय कमी आहे का? काहीच कमी नाही. घरी जे मिळत नाही ते इथे मिळायला लागलं. नाही देखील येते मिळे भोग सुखाचे सोहळे. घरी ताकाचे सरवर येथे नवनीताचे पुर. इथं काहीच कमी पडत नाही. तेनेच पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. काहीच कमी पडत नाही. असा हा संतांचा मार्ग आहे आणि या मार्गाने तुमची आमची वाटचाल चालू आहे. आळंदीपासून हा उगम झालेला आहे. माऊलीला घेऊन तुम्ही आम्ही माऊलीच्या हाताला धरून काहीतरी आज चालत आहोत. पुण्याला आलो. पुण्यामध्ये प्रत्येकाला असं पाहायला मिळते की प्रत्येक जण जो तो आपल्या घरी 5-5 वारकरी बाबा आमच्या घरी चला आमच्या घरी चला जबरदस्तीनं घरी घेऊन जातात.
कधी कधी काही काही गरीब असतात, मोलमजुरी करतात. मोलमजुरी करत असताना रस्त्यावर त्यांचं घर असते, झोपडी असते. वारकरी चालत असतात, वारकऱ्याला ते आडवे होतात, बाबा माझी पंढरपूरला जाण्या एवढी ऐपत नाही, पण एक काम करा, तुम्ही जर माझ्या घरात येऊन जर पाणी पिलात तर माझा पांडुरंग पाणी पिल्यासारखं मला असं वाटेल. अशी त्यांची भावना असते. आडवे होतात, चहा पाजतात, 2 घास खाऊ घालतात. का? संतांनी हा मार्ग दाखवलेला आहे. आणि सेवा करण्याची संधी, सेवा करण्याची परंपरा सर्व मंडळी काहीतरी उचलतात. अनेक मंडळी, प्रत्येक जण एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुपंत. म्हणून वडजीकर मंडळींनी खूप मोठं धाडस केलं. आमचे मनोहर महाराज भोजे संस्थापक अध्यक्ष आणि पांडुरंग महाराज बोरकर, अनेक सर्व मंडळी एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुपंत हा देवमार्ग आहे. प्रत्येकाने याच्यामध्ये सहकार्य केलंच पाहिजे, कारण गोवर्धन पर्वत उचलायचा आहे. भक्तीचा गोवर्धन पर्वत उचलायचा असला तर सर्वांचा सहकार्याशिवाय तो उचलू शकत नाही. म्हणून सर्वांनी आपल्या मदतीचा हात दिला आणि ह्या सुंदर उपक्रम राबवण्यासाठी सर्वच मंडळींनी आपल्या सहकार्याचं खूप मोठं धाडस केलं. आणि आज या ठिकाणी सासवडमध्ये आपण सोपान काकांच्या चरणाजवळ आलो. सोपान काका म्हणजे साक्षात ब्रह्म आहेत. ब्रह्म सोपान तो झाला. सोपान काका साक्षात ब्रह्मरूप आहेत आणि ब्रह्मस्वरूपांच्या चरणाजवळ स्वामीजी बसा. सर्व मंडळी या ठिकाणी बसा, समोर बसा. या ठिकाणी उपस्थित झाले. ब्रह्मदेवाच्या चरणाजवळ आलो. सोपान काकांचा हा आजचा सोपान काका सुद्धा पंढरपूरला निघालेले आहेत. सोपान काकांचा आज पालखी सोहळा सुरुवात झाला, त्यांचंही प्रस्थान झालं आणि सोपान काका पुढे निघतात. म्हणून आज सोपान काकांच्या दरबारामध्ये आपण आलो. आपण भाग्यवान आहोत, पुण्यवान आहोत, कारण ही वाट देव वाट आहे. सुरुवातीला ज्ञानोबा आहे, नंतर आपण येतो पुण्यामध्ये. काय उणे त्याला म्हणावं, काहीच कमीच पडत नाही. पुण्याची भक्ती, पुण्याचं प्रेम तुम्ही पहा. पुण्यामध्ये जे सेवा करतात ती सेवा कुठेच पाहायला मिळत नाही. पुणेकर मंडळी अतिशय सेवेचा लाभ उचलतात आणि खूप मोठा सहकार्यांचा मदतीचा हात देतात. सोपान काकाच्या ठिकाणी आपण आलो. आल्यानंतर याही ठिकाणी खूप मोठा आनंद आहे. हा निलगिरी पर्वत आहे. ब्रह्मदेवाने या ठिकाणी हजारो वर्ष तपश्चर्या केली आणि स्वतः समाधीची जागा सोपान काकाला काहीतरी या ठिकाणी निवडली. चांगा वटेश्वर या ठिकाणी आले, त्यांची समाधी या ठिकाणी पाहायला मिळते. हे पवित्र ठिकाण आहे आणि या ठिकाणाला आज आपलं काहीतरी वास्तव्य आहे. 2 दिवसाचा मुक्काम झाला तरी 2 कल्पाचं आयुष्य आम्हाला पुढे मिळते. एवढं सामर्थ्य या नगरीचं आहे. म्हणून आज ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये तुमचं आमचं वास्तव्य या ठिकाणी आहे. सर्व मंडळींनी या ठिकाणी आज देव झाले. म्हणून कीर्तन चांग होय अंग हरिरूप. या देहाला हरिरूप बनवायचंय, या इंद्रियाला देव बनवायचंय. मग इंद्रियाला देव बनवण्यासाठी, कारण माऊली सांगतात की जे जे भेटे भूत तोते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. भक्ती म्हणजे काय? सर्वांमध्ये देवाचं स्वरूप पाहिणं, याला खरी भक्ती म्हणायचं. नाथ महाराजांना गाढवामध्ये देव दिसला, ज्ञानोबारायाला रेड्यात देव दिसला, तुकोबारायांना पशु पक्ष्यामध्ये देव दिसला. सर्वभूती पाहे एक वासुदेव. सर्वभूती पाहे एक वासुदेव. एक
पाहे एक वासुदेव पुसोनिया ठाव अहमतेचा. कारण आपल्या अंतकरणातला अहंकार घालवायचा आहे. हा अहंकार घालण्यासाठी आपण संतांच्या सानिध्यात आलो का? त्याचं कारण आहे, संतांच्या जवळ गेल्याशिवाय आपल्या जीवनाचा जीवनकाळ धन्य होऊ शकत नाही. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडवितो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी. रेडा माऊली जवळ आला. रेडा देव झाला ना. भिंत माऊली जवळ आली. भिंत काय झाली? तुम्ही आम्ही माऊली जवळ आलो, आपणही चांगले झाल्याशिवाय राहणार. खट नट यावे शुद्ध होऊन या दौंडी पिटवावे चोखा कुणी या. यारे यारे लहान यारे यारे लहान थोर जाती भरती नारी नर करावा विचार नलगे चित्तात वनाची. यारे यारे लहान थोर जाती भरती नारी नर करावा विचार नलगे चित्तात वनाची. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार. इथं सर्वांना काहीतरी विचार करा. क्षणोक्षणा हाची करावा तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. संत सम धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. म्हणून ज्ञानोबारायांच्या सानिध्यात तुम्ही आम्ही आलो, देवाकडे चाललो. आपल्या देहाने खरोखर आपलं चांगलं कर्म चाललेलं आहे. आनंदाची सेवा उठवा लागलो आपण. अन्नदान चालू आहे, हरिनाम चालू आहे. कारण या ठिकाणी दुसरं काहीच नाही, एकच आहे. एक धरीला चित्ती आम्ही रुक्माईचा मग सुखा काय उने झाले सोयरे त्रिभुवन. अनेक दुसरे मज नाही आता नेमलिया चित्तापासून या पांडुरंग ध्यानी. पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. म्हणून आपल्याही मनामध्ये ध्यानामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात, आम्ही देवाकडे गेलो. काय झालं? आमचं मन काय झालं? देवाकडे लागल्या गेलं. वेद लेवो मन तयाचिया क्षणभरण विसंबे विठ्ठल रुक्मिणी पौर्णिमेचे चांदणे क्षणोक्षणा. मग देवाकडे तुम्ही आम्ही चाललो. देवाला पाहायचं आणि पाहिल्यानंतर देखला डोळा बैसला आणि तोची वदनी उच्चार. ज्ञानोबारायांच्या हाताला धरून चाललो. ज्ञानोबाराय संत आहेत. संत काय करतात? देव जोडण्याचं काम करतात. जीवाचा संबंध देवाशी जोडतात. जीवाला देवाच्या हातात हात देण्याचं कार्य संत करतात. म्हणून ज्ञानोबाराय देवाच्या हातात हात देणं त्यांनी स्वतःही दिला आणि तुमचा आमचा हात देण्यासाठी ज्ञानोबाराय सांगतात, माझे मनीची जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. का? हा पंढरपुरात गेल्यानंतर देवाच्या हातात हात देईन आणि माझं मन देवाच्या रूपामध्ये काय होईल? जागृती स्वप्नी नाठवे. जागृतीत स्वप्नामध्ये आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. अशी आपल्या या देहाची अवस्था बदलल्या जाईल. असा हा मार्ग आहे आणि या मार्गावर तुम्ही सर्व मंडळी वाटचाल करतात. खूप भाग्यवान आहेत. पंढरीचे वारकरी तेही अधिकारी मोक्षाचे. खूप मोठं पुण्य आहे की या वाटेवर जो एक पाऊल टाकतो त्याला 1 कोटी यज्ञाचं फळ एका पावलात मिळते. पांडवांना राजसू यज्ञ करण्यासाठी लाखो रुपये खर्च करावा लागला, पण तेवढंच पुण्य ज्ञानोबाराय म्हणतात, जे पांडवांनी राजसू यज्ञाचं पुण्य इथं एका पावलात आहे. नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले यज्ञ पाऊला पाऊले यज्ञ पाऊला पाऊले. नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले यज्ञ पाऊला पाऊले हो यज्ञ पाऊला पाऊले. नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. म्हणजे कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये नामाला महात्म्य आहे.
नामाची शक्ती महान आहे. म्हणून कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर काय असेल तर मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची वैष्णवाचा माल खरा तुर तुरा वस्तुसी. म्हणून तुम्ही आज संतांचा माल घेत आहेत. ज्ञानोबारायांनी जो माल घेतला तोच माल तुम्ही आम्ही घ्यायला लागलो. ज्ञानोबारायांनी काय घेतलं? ज्ञानोबारायांनी हेच घेतलं. काय घेतलं? रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरी स्मरण आकारे आपोली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिव्हाळा आपोली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे. म्हणून अनादी कालापासून तुमच्या आमच्या पाठीमागं लागलेलं मरण जो वारीत येतो त्याला मरणाचं दुःख मुळीच होत नाही. तुम्ही म्हणाल कसं काय हो महाराज असं? आता बघा, हात आता हात बोत पडला आणि या हाताला तोडायचंय, ऑपरेशन करायचंय. ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टर काय एकदम डायरेक्ट हात हे करतो का? त्याला इंजेक्शन देतो, त्याला बोत करतो आणि बोत केल्यानंतर त्याच्यावर शस्त्र चालवतो. शस्त्र चाललं तरी विजा होत नाही का? त्याला बोध केलंय. तसंच साधू संतांनी बोध केलं. कशाला बोध केलं? देहाला बोध केलं. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुरला अनुभव कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईची समाप्ती. मग मोक्षरेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला. म्हणून हरी नामाने त्यांनी आपलं जीवन कसं केलं? आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. आठवय नाही नाठवय नाही. जसं बोध केल्यानंतर शस्त्र चाललं, कळलं का? तसंच नामाने काय झालं? ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहाते सांभाळे. ब्रह्मानंदामध्ये टाळी लागते. म्हणून सतत देवाचं नामस्मरण तुम्ही आम्ही केलं पाहिजे. या वाटेवर तुम्ही आम्ही चाला लागलो. ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा हा खूप महान सोहळा आहे. सांगितलं स्वर्गामध्ये नाही, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मा माकात आम्हाला वारी करता येत नाही. आनंद तुम्हा आम्हाला मिळाला लागलेला आहे आणि हा आनंद अखंड असा तुमच्या आमच्या जीवनात राहो. या ठिकाणी आज तुम्हा आम्हाला हा आनंद देण्याचं कार्य, कारण पालखी सोहळ्याच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला हा आनंद काहीतरी मिळत आहे. आणि या पालखी सोहळ्याच्या मध्ये वडजीकर मंडळीने खूप मोठं धाडस केलं आणि सर्वांनी काहीतरी या ठिकाणी हा माऊलीच्या सोहळ्यात आनंदाचा सोहळा त्यांनी सुद्धा काहीतरी घेण्याचं ठरवलं आणि सोहळ्यामध्ये सामील झाले. दिंडी काढली आणि या दिंडीच्या निमित्तानं तुम्ही सर्व एकत्रित झालात. असंच एकत्रित राहा, एकत्रित व्हा आणि देवाच्या वाटचालीवर काय तर मार्गस्थ राहा. या ठिकाणी मी आलो. वास्तविक पाहता माझी तब्येत बरी नाही, पण बाबा आले, महाराज आले आणि तुमच्या प्रेमास्तव तुमच्या सर्वांचं मला दर्शन घडलं. कारण वारकऱ्यांचं दर्शन, नामदेवराय म्हणतात जयाची एक कुळी पंढरीची वारी, जयाची एक कुळी त्याची पाय धुळी लागो मज. नामदेवराय जर म्हणतात वारकऱ्याची पाय धुळी मला लागो, देवही म्हणतो मला वारकऱ्याची पाय धुळी लागो. मग तुमचं दर्शन मला मिळालं, तुमची पाय धुळी आम्हाला लागली. आमचंही भाग्य आहे. ज्ञानोबारायला तुम्ही आम्ही जोडलं. ज्ञानोबाराय तुमच्या आमच्या जीवनामध्ये देव जोडून दिल्याशिवाय राहणार नाहीत. या ठिकाणी आलो, तुमच्या सर्वांचं दर्शन घेतलं. तुमच्या सर्वांच्या जीवाची आवडी तीच आहे. जी ज्ञानोबारायांची आवड आहे ती तुमचीच आवड आहे. सर्वांची आवड आहे की याचसाठी होता केला अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. सर्वांचा माऊलीचा हात ज्याच्या डोक्यावर पडल, माऊली आपल्या बरोबरच आहेत बघा. माऊलीच्या आता बघा, जो माऊलीचा अधिकार तोच माऊलीच्या बरोबर आहे. त्यांचा सर्वांचा अधिकार. बैलाचा अधिकार तेवढाच, रथाचा अधिकार तेवढाच, वारकऱ्याचा अधिकार. कोणाच्या घरी जा, माऊली थांबा थांबा 2 मिनिटं बसाय टाकू द्या, गरम गरम चहा घ्या, पोहे खा. का तुमच्यामध्ये माऊलीचं दर्शन ते लोक करतात.
तुमच्यामध्ये तुम्हाला पाहत नाही, ते तुमच्यामध्ये माऊलीला पाहतात. तुम्हीच माऊली म्हणून समजतात. म्हणून कोणाच्याही घरी जा, कुठे जा, तुम्हाला आनंदानं माऊली म्हणूनच हाक मारतात. आपणही रस्त्याने जरी चाललो, कोणाचा धक्का लागला, सांगायचं माझ्या ज्ञानोबा राहायचा मला धक्का लागला, पुढे निघून जावं, त्याला बरं शब्द बोलू नका. एखाद्या आईचा लागला असेल तर माझ्या रुक्मिणी माईचा आईच लागलेला आहे असं समजून आपण पुढे चालावं, त्याला बरं शब्द बोलू नाही. आणि असं आपलं जीवन काय तर मार्गस्थ व्हावं. अल्पशा वेळामध्ये महाराज म्हणले बाबा अर्धा तास का होईना पण 5 मिनिट म्हणलं काही हरकत नाही, अर्धा तास येतो आणि माऊलीची सेवा, तुमची सर्वांची सेवा करतो, तुमचं दर्शन मला होईल. या निमित्तानं या ठिकाणी आलो. एकदा आपण काहीतरी पांडुरंगाचं भजन करू. विठोबा रखुमाई सर्वांनी काहीतरी भजन करायचं. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, सावतबा गौरबा एकोबा, ज्ञानोबा निळोबा तुकोबा, सावतबा गौरबा एकोबा, ज्ञानोबा निळोबा तुकोबा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला, श्रीरंगा विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला, हरि ओम विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला, हरि ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला, हरि ओम विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला. या ठिकाणी खरोखर उत्कृष्ट अशी सर्व चॅनलवाले आहेत, आमचे टाळकरी मंडळी आहेत, गाणारे वगैरे सर्व मंडळी. वाजवणारा दिसायला लहान आहे पण हात खूप त्याचा महान आहे बघा. जसा जॉक असतो, जॉक लहान असतो पण 10 टनाचा ट्रक उचलतो, तसा दिसायला लहान आहे पण सुंदर हात आहे. तुझ्या हाताची साथ पांडुरंगाच्या कीर्तनामध्ये रंग भरवण्यासाठी साथ दिली. परमात्मा तुझ्या हातामध्ये अखंड तुझं सेवा करण्याचं कार्य वाढत राहो हीच माऊली चरणी प्रार्थना करू. त्याचप्रमाणे आमचे विनेकरी आहेत, सर्व टाळकरी मंडळी आहेत, गाणारे भाऊ आहेत, आमचे परमेश्वर महाराज आहेत,
बाकींची मला नावं माहीत नाही. आमचे आदिनाथ महाराज, त्याचप्रमाणे गंगोत्रीचे स्वामीजी आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे देवानंद महाराजांचे शिष्य इटोलीचा आश्रमकर तेही बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे पुण्यामध्ये ज्यांचं प्रसिद्ध असं भक्तीचं माहेर म्हणून असं असणारे आमचे अण्णा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. भगवान महाराज शेवाळे गणेशपूरकर तेही उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे पखवादेच्या तेही सुद्धा उपस्थित आहेत. तुमच्या सर्वांच्या उपस्थितीनं ज्ञानोबा राहायला खूप मोठा आनंद झाला. ज्ञानोबा राहायचे तुम्ही आम्ही लेकरं आहेत. आईच्या पदराखाली तुम्ही आम्ही चाला लागलो. ज्ञानोबा राहायचा पदर खूप मोठा आहे. हे विश्वच माझे घर आईशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. हे ज्ञानोबारायांचे उद्गार आहेत. ज्ञानोबारायांनी आपले उद्गार साकार केले आणि ज्ञानोबारायांनी ह्या विश्वाला स्वतःचं घर मानलं, परख कोणालाच मानलं नाही. म्हणून ज्ञानोबारायाचा मायेचा पदर खूप मोठा महान आहे आणि या पदराच्या सावलीखाली तुम्ही आम्ही चालत आहोत. तोडकी मुडकी सेवा करण्याची संधी आमचे नाव काय मनोहर महाराज भोजे यांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि संधी दिली. तुमच्या दर्शनाचा सर्वांचा योग आला. एकच शेवट एकच सांगतो की बापा हो, सर्वायला सोडा पण देवाला सोडू. ज्ञानोबाराय शेवट सांगतात, निवृत्तीनाथाला विचारलं, दादा या विश्वात खरं काय आहे आणि खोटं काय आहे? मग माऊलीने सांगितलं, सर्व सुख गोडी शाही शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घडी, का राहू नको लटका व्यवहार, सर्व हा संसार वाया वेरझार हरिवीन. मग हरीला धरा. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे रे जीवा नको सोडू रे. अरे जीवा केशवाला सोडू नको, केशवाला धरा. मग ज्ञानोबाराय केशवाला धरायला पंढरपूरला चालले, तर तुम्हा आम्हाला सांगतात अरे केशवाला धरायचंय. कुठे धरायचं? मनामध्ये धरा, कंठात धरा, डोळ्यात धरा. सर्व इंद्रियाने त्याला धरण्याचा प्रयत्न करा. हाताने टाळी वाजवा, डोळ्याने त्याचं रूप पहा, कानाने त्याचे गुण श्रवण करा, मुखाने त्याचं नामस्मरण करा आणि पायाने त्याच्याकडे चालत राहा. आपण जर या इंद्रियाला तिकडे केलं तर तुमचं सर्व शरीर जीवन इंद्रिय देव झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून ज्ञानोबारायांचं सर्वात मोठं हेच काय आहे, कौतुक आहे. या विश्वाला ज्ञानोबारायांनी ब्रह्म केलं बघा. लोपले ज्ञान जगी हित नेनंते कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेविले. मग ज्ञानोबाराय ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुखाळ करी, घेणे देणे सुखाची वरी होऊ दे या जगा. या ठिकाणी आलो, तुम्ही माऊलीकडे चाललेत. सर्वजण सहकार्याचा हात देतात. असाच हात द्या आणि आपल्या गावाचंही नाव माऊलीच्या सोहळ्यामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करा. एकमेका सहाय्य करू, अवघा धरू सुपंथ. मग ज्ञानोबाराय तुमच्या अखंड पाठीशी राहो ही माऊली चरणी प्रार्थना करतो. आणि माऊलीचं भजन झालं का? चाल रखमा देवी बरो सगुण निर्गुण, पाप रखमा देवी बरो सगुण निर्गुण, पाप रखमा देवी बरो सगुण निर्गुण, पाप रखमा देवी बरो सगुण निर्गुण, रूप विठवा
देवी